मजेदार किस्सा. ती बाळंत होऊन आता 2 महिने झाले होते. पुढच्या आठवड्यात ती सासरी जायला निघणार होती. परंतु अचानक तिच्या पतीला कामानिमित्त उद्याच बाहेरगावी जायला लागणार म्हणून आजच निघायला लागलं. ऐनवेळी तिच्या वडिलांना सुट्टी मिळणार नव्हती आणि दुसरेही कोणी आयत्या वेळी तिच्यासोबत जायला मिळालं नाही. त्यामुळे तिला एकटीलाच 12 तासाचा प्रवास करावा लागणार होता. ट्रेनचं तिकीट मिळणं अशक्यच होतं. बरेचसेही प्रयत्न सर्व फुल होते. तरी तिच्या वडिलांनी कशीबशी तिला स्लीपर कोचची व्यवस्था केली. संध्याकाळी 6 वाजता ती आपल्या 2 महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन बसमध्ये चढली. बसमध्ये स्लीपरला पडदेही होते, त्यामुळे तिची बाळाची स्तनपान करण्याची काळजी मिटली. नवीनच बाळंतीण असल्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार दिसत होती. मुळातच ती गोरीही होती व अर्थातच दुधामुळे भरदार आणि वजनदार झाले होते. साडीवरूनही त्यांचा आकार स्पष्ट दिसत असे. तिच्या कमरेवर आता कळ्या दिसू लागल्या होत्या. नितळही बरेच बाहेर आले होते. म्हणूनच ती आकर्षक दिसत होती. त्यामुळे कोणताही पुरुष तिच्यावर नजर पडणार हे नाही, शक्यच नव्हतं. तिचा प्रवास सुरू होताच अर्ध्या तासाच्या पुढच्या स्टॉपवर तिला एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं. पुढच्या स्टॉपवर एक साधारण 50चा पुरुष चढला आणि त्यालाही तिची सीट दिली होती. बस ड्रायव्हरने तिला दोघांना ती सीट अर्धी वाटून घेण्याची विनंती केली. ती एकटी असल्यामुळे भांडण करण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे ती आणि तो पुरुष तयार झाला. स्लीपर कोच असल्यामुळे दोघांना बसण्यासाठी बरीच जागा होती. थोड्या नाखुशीनेच तिने पुढचा प्रवास सुरू केला. तिच्या सौंदर्यामुळे अर्थातच तो पुरुष खुश होता. पूर्ण प्रवास तिचं सौंदर्य जवळून निहाळता येणार म्हणून तो मनातून खुश होता आणि जवळ तान्हे बाळ पाहून तो आणखीच खुश झाला. थोडं का होईना दूध पाजताना तिच्या उभारांचे दर्शन होणार याची त्याला आशा होती. थोड्याच वेळात त्याने तिची गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा मारताना स्वभावाने तो माणूस तिला चांगला वाटला. त्यामुळे त्याच्याबद्दलची आढी निघून गेली आणि मग तीही त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारू लागली. स्लीपर कोच असल्यामुळे बरीच जागा होती. त्यामुळे त्याने तिला पाय सोडून आरामात बसण्यास सांगितले. त्याचेही इतका वेळ मांडी घालून बसल्यामुळे पाय वळले होते, म्हणून तिने पाय सोडले. तिचे पाय त्याच्या मांडीपर्यंत पोहोचत होते. तिच्या पायाच्या होणाऱ्या स्पर्शाने तो सुखावत होता. दरम्यान 2दा तिने बाळाला स्तनपानही केले. त्यावेळेस बाळाला दूध पाजण्यासाठी खालून ब्लाऊज वर घेताना त्याला तिच्या स्तनाचं ओझरतं दर्शन झालं. त्यावरून त्याने तिच्या वक्षाच्या गोलाईचा अंदाज घेतला होता. त्यामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल आणखी आकर्षण निर्माण झालं. दुभती स्त्री समोर असल्यामुळे कोणताही पुरुष आकर्षित होणार नाही का? थोड्याच वेळात बस जेवणासाठी थांबली. साधारणतः अर्ध्या तासाने बसने पुढचा प्रवास सुरू केला होता. तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. तिला आता झोप येऊ लागली. तिला पुन्हा पाय सोडून आरामात बसण्यास सांगितले. ती पाय सोडून सीटला टेकून झोपी गेली. तिने त्यांनाही पाय सोडून बसण्यास सांगितले. आता दोघांचे पाय एकमेकांच्या मांड्याजवळ होते. बसच्या हलण्याने दोघांचे पाय एकमेकांच्या मांड्यांना स्पर्श करत होते. साडीवरून का होईना तिच्या होणाऱ्या मांड्याच्या स्पर्शाने तो सुखावत होता. थोड्याच वेळात ती गाढ झोपी गेली. हे पाहताच त्याच्यातला वयस्कर आंबट शौकीन जागा झाला. त्याने पायाने चाचपून पाहिलं. तिची साडी दोन्ही बाजूने पूर्ण खाली झाली नव्हती. पाय सोडताना तिने फक्त वरून साडी नीट केली होती, पण दोन्ही बाजूने ती गुडघ्याच्या वरपर्यंत उघडीच राहिली होती. त्याला ती पर्वणीच आठवली. त्याने अलगद आपला उजवा पाय तिच्या साडीच्या आत घातला. तिच्या मुलायम पोटऱ्याचा स्पर्श त्याच्या पायांना झाला. तो स्पर्श होताच त्याने डोळे बंद करून एक हुसासा टाकला आणि तो स्पर्श मनापासून अनुभवला. बसच्या हलण्याने त्याचा पाय तिच्या पोटऱ्यावर घासला जात होता. तिच्या मुलायम त्वचेने ते
तो आणखीच चेतावत होता. त्यासोबत तिची त्वचा नितळ आहे हे त्याने जाणलं. हळूहळू त्याने आपला पाय आणखी पुढे सरकावला. आता तिच्या गुडघ्याला त्याच्या अंगठ्याचा स्पर्श होत होता. तिच्या पायांच्या प्रत्येक भागाला तो अलगद स्पर्श करत होता आणि डोळे बंद करून अंतर्मुख होऊन अनुभवत होता. अंत करत तो आणखी पुढे सरकला. अखेर तिच्या मांड्यांना त्याच्या पायाचा स्पर्श झाला. तिच्या गोऱ्या मुलायम मांड्यांना झालेल्या स्पर्शाने तो सुखावून गेला आणि नकळत त्याने आपलं ताठलेलं शिन्न पॅन्टवरूनच दाबलं. तिच्या मांड्या त्याला दिसत नसल्या तरी पायांना होणाऱ्या स्पर्शाने तो मनातून स्पष्ट पाहू शकत होता आणि त्या कल्पनेने तो आणखी उत्तेजित होत होता. त्याचा पाय तिच्या मांड्यांपर्यंत पोहोचला असला तरी तो वरून साडीने पूर्ण झाकलेला होता. इतक्यातच तिचं बाळ रडत उठलं आणि आवाजाने ती जागी झाली. ती अचानक झाल्याने त्याला तिच्या साडीतून आपला पाय बाहेर काढता आला नाही आणि त्यामुळे त्याने लगेच गाढ झोपल्याचं सोंग घेतलं. इतर प्रवाशांना बाळाच्या रडण्याचा त्रास होऊ नये म्हणून तिने पटकन बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला ब्लाऊज वर करून दूध पाजू लागली. तोपर्यंत तिला काही कळलं नव्हतं. जेव्हा बाळ दूध पिऊ लागता शांत झालं तेव्हा तिला जाणवलं की त्याचा पाय तिच्या साडीत आहे आणि तोही तिच्या मांड्यापर्यंत. त्याने कितीही सोंग केलं असलं तरी तिच्यामधल्या बाईला कळायला वेळ लागला नाही आणि काही केल्या साडीच्या इतक्या आत सहज कोणाचा पाय जाणार नाही. म्हणजे त्याने जाणून बुजून पाय तिच्या साडीत घुसवला आहे हे तिने जाणलं. पण बाळ मांडीवर असल्यामुळे आणि पाय साडीत बराच आत असल्यामुळे तो सहज काढणं शक्य झालं नाही. म्हणून ती बाळाच्या झोपण्याची वाट पाहू लागली. पण बाळाला दूध पाजता पाजता तिला डुलकी कधी लागली कळलंच नाही. बाळही दूध पिऊन झोपी गेलं होतं आणि तिचं डावस्तन उघडं पडलं. दूध पाजताना दिसू नये म्हणून बाळावरून अंगावर घेतलेला पदरही पूर्णपणे खाली पडला होता आणि त्याचा पाय तसाच तिच्या साडीत मांडीला स्पर्श करत राहून गेला. त्याला वाटलं ती दूध पाजताना अजून जागी असेल म्हणून तो अजूनही झोपेचं सोंग घेत होता. पण बराच वेळ झाला म्हणून त्याने डोळे उघडून पाहिलं तर त्याच्या आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. बसमध्ये बसताना आज त्याला स्त्रीचं इतकं सौंदर्य उपभोगायला मिळेल त्याची सुतराम कल्पनाही नव्हती. बाळ दूध प्यायचं थांबून झोपल्यामुळे तिचं मोठालं डावं वक्ष उघडं होतं. बाळंतपणानंतर त्याचा आकार वाढल्याने स्तनमंडलही पसरलं होतं. गोऱ्या स्तनावर गडद तपकिरी स्तनमंडल आणि टपोरे मोठ्या मनुक्या एवढे स्तनाग्र अगदी स्पष्ट दिसत होते. पदर छातीवरून पूर्णपणे खाली पडल्याने तिची पूर्ण छाती उघडी पडली होती. मोठ्या गळ्याचा ब्लाऊज त्यामुळे गोरी छाती, गोरे खांदे आणि त्यावर लटकणारे मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होती. तिचे ओठही अगदी नैसर्गिक गुलाबी होते. तिचं हे सौंदर्य तो मनमुराद निहाळत होता. पण एकदा हा पुरुष संमोहित झाला आणि जर परिस्थिती पूरक असेल तर तो आपली कामुक इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसू शकत नाही. स्लीपर कोचला पडदा असल्यामुळे आणि तीही गाढ झोपली गेलेली त्याने संधी साधायला ठरवलं. पण बाळ तिच्या मांडीवर असल्यामुळे त्याला अडसर जाणवत होता. म्हणून त्याने अलगद पुढे होऊन बाळाला तिच्या मांडीवरून उचलून सीटवर ठेवलं आणि तो आणखी जवळ आल्याने त्याचा तिच्या साडीत असलेला पायपणही आणखी पुढे सरकला. तो अगदी तिच्या पॅन्टीपर्यंत पोहोचला. ती अजूनही झोपेत होती. त्याने अलगद एक पाय तिच्या दुसऱ्या बाजूला ठेवला आणि जेणेकरून त्याला आणखी जवळ जाता येईल. अगदी जवळून त्याने तिचे लालचुटुक ओठ, डोळे, गाल, चाफेकळी नाक, तिचे गोरे खांदे, दोन वक्षांमधील तिची गोल गळ आणि त्यात अडकलेली मंगळसूत्र हे सर्व न्याहाळलं. तिचा उघडा पडलेला स्तन त्याला खुणावू लागला. तो आधी अलगद पुढे होऊन तिच्या नाकाजवळ गेला आणि आपल्या नाकाने तिचा होणारा श्वासोच्छ्वास इंगला. तिच्या गरम श्वासानेही तो उत्तेजित झाला. आता त्याला जास्त वेळ फुकट घालवायचा नव्हता. ती जागी होण्याच्या आत
तिच्या स्तनाचा स्पर्श करून अलगद चोखायचे होते, जेणेकरून तिला नकळतच उपभोगता येईल. या उद्देशाने तो अलगद खाली वाकला आणि तिच्या डाव्या स्तनाग्राला आपले ओठ टेकवले. ती झोपेत जरी असली तरी आपल्या संवेदनशील अंगावर झालेल्या स्पुरुषी स्पर्शाने तिने नकळत हलकासा उसासा टाकून प्रतिक्रिया दिली. तिच्या मनुक्याच्या झालेल्या स्पर्शाने त्याच्यातील कामुक भावना आणखी बळावली आणि तो पुढे सरकला. सुरुवातीला फक्त हाताचा स्पर्श आणि ओठाचा हलक्या स्पर्शाच्या उद्देशाने आता पुढची पायरी गाठली होती. त्याने आता ओठ हलकेच विलग करत तिचा मनुका ओठात धरला आणि हलकेसे ओठ फिरू लागला. झोपेतच स्तनावर होणाऱ्या स्पर्शाने ती उत्तेजित होऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर ती उत्तेजना जाणवू लागली. गाढ झोपेतच असल्याने तिला आपण कुठे आहोत त्याचे भान नव्हते. तिला आपण आपल्या पतीबरोबर असल्याच्याच घरात आहोत असे वाटत होते आणि आपल्या स्तनावर असलेले ओठ हे आपल्याच पतीचे आहेत या भावनेने तिचे ओठ विलग झाले नाही आणि हलके हलके नेहमीप्रमाणे उसासे टाकू लागली. तिचा श्वास थोड्यात वाटू लागला. तेवढ्यात अति आवेगाने त्याने नकळत तिचा स्तनाग्र ओठात धरून चोखला आणि आपसूक त्यातून दूध पाझरू लागलं. स्तनातून दूध खेचू लागताच तिला त्याची जाणीव झाली आणि ती जागी झाली. परंतु एव्हाना तीही नकळत उत्तेजित झाली होती. पूर्ण जागी होताच तिला जाणीव झाली की आपल्या स्तनावरून कोणी परपुरुष आहे. तेव्हा ती त्याला दूर करू लागली, पण वासनागंध झालेल्या त्याने तिला आपसूक मागे सीटला रेटलं आणि तिच्या ओठावरून आपले ओठ टेकवले. काही काळाच्या आतच त्याने आपलं तोंड तिच्या तोंडात घातलं आणि तिचे ओठ चोखू लागला. अगदी उत्तेजित झालेल्या तिला प्रतिकार करायचा असूनही तोंडात ओठ गेल्यावर तिच्या प्रतिकारावर तिच्यातल्या बाईने मात केली आणि तिने त्याला नकळत प्रतिसाद दिला. त्याच्या चोखण्याला तिचे ओठ चोखून प्रतिकार देऊ लागला. तिचा डावा स्तन सोडून त्याने तिच्या ओठाचा ताबा घेतल्याने त्याचा उजवा हात आपसूक तिच्या उघड्या स्तनावर जाऊन स्थिरावला आणि तो तिचे दोन्ही मोठे वक्ष दाबू लागला. तिच्या साडीचा पदर आधीच खाली पडला होता आणि एक स्तनही उघडंच होतं. त्यानं ब्लाऊज वर करून उजवं स्तनही मोकळं केलं. तोंडातून बऱ्यापैकी तिची लाळ चोखून झाल्यावर तो खाली वाकला आणि तिचे दोन्ही वक्ष एक एक करून चोखू लागला. तोंडात एकमेकांची लाळ मिसळल्याने आणि दोन्ही वक्षावर पुरुषी हात तुटून पडल्याने तिने आता समर्पण केलं होतं. निसर्गासमोर तिने शरणागती पत्करली होती. तिचा प्रतिकार केव्हाच मावळला. ती विसरून गेली की ती एक विवाहित स्त्री न एका लहान तान्ह्या बाळाची आई आहे. ती आता एका मादीच्या रूपात होती आणि एक वासनात वयस्कर नर तिला भोगत होता. बंद कोचमध्ये आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना एक खाजगी जागा मिळाली होती आणि त्यामुळेच ती बिनदिक्कत स्वतःला भोगू देत होती. बाळाने मगाशी पूर्ण दूध न प्यायल्याने तिचे दोन्ही अमृतकुंभ दुधाने भरले होते. दोन्ही वक्ष तो चोखून रिक्त करत होता. तिच्या स्तनातून येणारी दुधाची धार त्याला अजून उत्तेजित करत होती. त्याच्या जोरात चोखण्याने तिच्या स्तनातून बाहेर जाणारी धार तिला जाणवत होती. त्याची काम भावना आता अनावर झाली. पुढची पायरी गाठायची त्याला आता घाई झाली. त्याने मग थांबून तिची साडी पूर्ण वर केली आणि तिच्या दोन्ही बाजूला पाय टाकून तिचे दोन्ही पाय स्वतःच्या दोन्ही बाजूला ठेवले आणि तिच्या समोर बसला. बाळाला त्याने स्वतःच्या बसायच्या जागेवर ठेवलं. ती आता ढोपरात पाय वाकवून त्याच्या दोन्ही बाजूला पाय टाकून बसली होती. त्याने तिच्या साडीत हात टाकून तिची पॅन्टी योनी उघडी पडेपर्यंत खाली खेचली आणि आपल्या पॅन्टमधून त्याचं ताठ झालेलं शिन्न तिच्या योनीद्वारावर टेकवलं. गरोदर राहिल्यापासून इतक्या महिन्यांनी प्रथमच तिच्या योनीला शिन्नाचा स्पर्श झाला होता आणि तोही एका परपुरुषाचा. त्या स्पर्शाने तर ती आणखी उत्तेजित झाली आणि आपोआप तिची कमर पुढे झाली आणि त्याचं शिन्न तिच्या योनीपर्यंत सरकलं. आता शिन्न सरकताच ती आवेगाने विव्हाळली
आणि तिने त्याला आणखी घट्ट जवळ ओढून घेतले. त्याने तिचे दोन्ही दुभते स्तन त्याच्या छातीवर दाबले. त्यामुळे तोही अतिउत्तेजित झाला आणि तिच्या नितंबाखाली दोन्ही हात घालून तिला वर ओढून घेतलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. पॅन्टी खाली खेचल्यामुळे तिची नितंबही उघडे पडले होते आणि आपले दोन्ही हात तिच्या नितंबावर फिरवून त्याने त्याच्या गोलाईचा अंदाज घेतला आणि ते हलके दाबले. तिला मांडीवर खेचल्यामुळे शिन्न पूर्णपणे तिच्या पूमध्ये शिरलं. खूप महिन्यांनी तिची एका मोठ्या लंब भरून गेली होती. तिने मान वर करून आणि डोळे बंद करून तो अनुभवला. तिने मान वर करताच तिची गोरी मान चुंबण्याचा मोह त्याला आवरला नाही. समोर बसणारी तिची मान, गोरे खांदे, गळा तो मनसोक्त चुंबू लागला. तिच्या छातीवर, खांद्यावर, मानेवर वासनेने फिरणारे त्याचे ओठ सुखावत होते आणि त्या आनंदाने ती आपसूक कमर पुढे मागे करू लागली. त्याचा लंड आत बाहेर होत होता. तोही आवेगाने जोरजोरात तिच्या प्रयत्न करत होता. आता तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. पुन्हा तिच्या दुधाचं प्राशन त्यानं सुरू केलं आणि मग तिचा घट्ट मिठी मारून नितंबावर दोन्ही हात ठेवून भळाभळा आपलं वीर्य रिक्त केलं. हे करत असताना तिच्या खांद्यावरून त्याने आपले ओठ रुतवले. तिचे वक्ष पूर्णपणे त्याच्या छातीवर दाबून गेले होते. दोघांनीही श्वास वाढवला आणि दोघांनाही दरदरून घाम फुटला होता. थोड्या वेळात तो दूर झाला आणि मागे जाऊन आपल्या जागेवर बसला. तिने ब्लाऊज खाली करून दोन्ही दूध झाकले, पदर नीट केला आणि साडी खाली करून पाय पसरून बसली. एव्हाना रात्रीचे 2 वाजले होते. तिला अगोदरच झोप येत होती आणि त्यात आता श्रमाने जास्तच थकली, त्यामुळे ती पुन्हा झोपी गेली होती. पण त्याला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता. पुण्याला पोहोचायला अजून 4 तास होते. आता लपून छपून तिला भोगायची गरज नव्हती. म्हणून त्याने सकाळी 5 पर्यंत आणखी 2 वेळा तिला जागवून तिच्याशी संभोग केला. आज एका विवाहित आणि एका तान्ह्या बाळाच्या आईने परपुरुषाशी बसमध्ये संभोग केला होता. शांत, सुस्वभावी, सरळ मार्गी तिला सकाळी बसमधून उतरल्यावर विश्वासच बसत नव्हता की रात्री जी निर्लज्जपणे परपुरुषाच्या स्वाधीन झालेली ही तीच होती. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा प्लीज आणि सबस्क्राईब पण करा.